या दुधाने आंघोळ केली दुधाने आंघोळ केली आणि मूर्ती दिसे बघा उलटा निघा मूर्ती दिसे बघा उलटा निघा आणि या मूर्तीचा कोणता सगळा सेवक खरोखर हो आणि सांगा शाहीरा खरोखर हो रे महान त्यागी बाबा झुमदेवजीने हवन कार्याला सुरुवात केली आंघोळ केली पाटा धुतले सर्व काही केलं आणि पूजा मांडली महान त्यागी बाबा झुमदेवजीने पूजा मांडली आणि पूजा मांडल्याच्या नंतर पूजा करायला सुरुवात केली हो तर कोण्या पद्धतीने केली ऐका तांदूळ चंदूर गुलाल आणि बुकटाचा लावून तिळा त्याचा लावून तिळा आणि या मूर्तीच्या दोन्ही पायात जेव्हा महान त्यागी बाबा झुमदेवजीने हवनाच्या समोर जेव्हा नारळ पान सुपारी मांडली नारळ मांडला पानावरती आणि जेव्हा साखरेचा प्रसाद ठेवतो आपण त्यावेळेस त्या तुपाच्या दिव्याचा काय गुण आहे बघा ऐका पिठाचा पान सुपारी
सुपारी आणि नरपणावर मांडून गा नरपणावर मांडून हो आणि या दिव्याचा कायच गुण गा पूजा केली बाबान या धीरे धीरे हो पूजा केली बाबान या धीरे धीरे हो बाबा धुंदरजींनी प्रत्येक सेवकाला ज्याच्याकडे हवन झालं त्याच्याकडे 108 महिन्याची माळ जपायला दिली. दररोज सकाळी ती माळ जपल्याने मनाला शांती मिळते, परिवारामध्ये सुख समाधानी राहते आणि भगवंताची आठवण राहते. म्हणून बघा मी काय बोलतो. जपून मारा जपून मारा केले हवन बाबाने खरोखर हो रे धीरे 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 कोणती जगत केली बाबा सांगा शाहीर कर कर हो रे धीरे 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 या कलियुगाच्या पाठीवर पाप झालं हो. कलियुगाच्या पाठीवर पाप झालं. त्या परमेश्वराला चिंता पडली आणि म्हणून सणांनी त्या ठुमरीकर घराण्यामध्ये महानत्यागी बाबा धुंदूजीला जन्माला घातलं. 1921 साली गोळीबार झाला. त्या चौकामध्ये गोळीबार झाला आणि त्याच रात्री काही लोक शहीद झाले आणि त्याच रात्री महानत्यागी बाबा धुंदूजीचा जन्म झाला. बघा मी काय बोलतो. बाबा धुंदूजीचा अवतार झाला.
सत्य घडवण्याला सत्य घडण्याला धीर होती बाबा जिंदगीचा अवतार झाला सत्य घडवण्याला सत्य घडवण्याला धीर होती बाबाजीमदेवीचा अवतार झाला सत्य घडवण्याला वैदोबाने घाबरून गेले हा वैद्यवाण्याला खूप जोर होता हा मानव धर्म स्थापन झाला आणि वैदाची माती मोल झाली शेवकाक नजर उतरू वैद पायी नाही पाहू शकत त्याची ताकदच नाही आणि जर त्याची ताकद असेल ना तर आम्ही अजमावून आता घेऊन घ्या अजमावून आमच्या चोटचं चालून पहा जर आमच्यावरचा वार वापस कुठं जाणार आहे हे तुम्हाला माहित आहे म्हणून सणाने वैद्यवाने सर्व या मानव धर्माला घाबरून गेले म्हणून मी काय म्हणतो वैद्यवाने घाबरून गेले गा बाबा जुंदूंच्या शिकवणीत या कृपेचा सर्व सेवकांनी आणि अनेक वालींनी फायदा घ्यावा म्हणून बघा मानते की बाबा जुंदूजी काय बोलू लागले लाभ घ्यावा गा या कृपेचा लाभ घ्यावा सर्व सेवकांना सर्व सेवकांना देवा सर्व सेवका सर्व सेवकीने मार्ग सत्याचा या बाबाचा मार्ग सत्याचा या बाबाचा अरे मानव धर्माचा मार्ग सत्याचा बाबा जुंदूजीचा मार्ग सत्याचा बाबाचा अन बाबा जुंदूजीचा मार्ग
सर्व देवाची शब्द सर्व देवाची पूजा बंद करून या विनायक भगवंत माताबाई या शोकाला अवधिया माझा दान मार्ग सत्याचा शब्दाची अवधी मावली अवधी बाबाने सर्व शोकाला सांगून गेले